सरकारी कामामध्ये खंडणी मागितली तर मोक्का लावणार असा सज्जड दम आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला। दादांनी हा दम कुठे भरलाय, कोणत्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हा इशारा अजित पवारांनी दिला, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल, सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल। ऐकलं, राज्याचे अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये खंडणीचे प्रकार सुरू असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य करत धनंजय मुंडेंसमोरच खंडणीकर्त्यांना सज्जड दम दिलाय। एवढंच नाही तर चुकीची कामं करणाऱ्याला मकोका लावण्याचा इशारा दिलाय। दादांनी धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातच जाहीरपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढल्यामुळे आता अंजली दमानी यांना धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्याचं आयतं कोलीत मिळालं। दमानी यांनी थेट धनंजय मुंडेंवर मकोका लावण्याची मागणी केली। चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल, तुमच्यावर जे काही नियम आहे त्या पद्धतीने कलम लावली जातील, सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल। कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं। आवादाचे कर्मचारी जर त्यांच्या शासकीय बंगल्यात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात जाऊन जर त्यांना बोलवलं असेल खंडणीसाठी, तर हा मकोका धनंजय मुंडेंवर देखील लावला गेला पाहिजे असं माझं थेट म्हणणं आहे। सरपंच हत्या प्रकरणाची संबंधित खंडणीच्या आरोपात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली। आता सत्ताधारी आणि विरोधकांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवलाय, त्यामुळे धास्तावलेल्या कार्यकर्त्यांनी आता सांभाळून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय। त्यांनाही दादांनी चांगलंच सुनावलंय। लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा, एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला। बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाल्यानंतर मुंडेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं नाही। एवढंच नाही, अजित पवारांसमोर धनंजय मुंडे हे मान खाली घालून उभे असल्याचं चाणाक्ष जाणकारांच्या नजरेतून सुटलं नाही। अजित पवारांनी बीडमध्ये दाखल होताच कार्यकर्ते, नेते आणि प्रशासनाला सज्जड इशारा दिलाय। त्यामुळे अजित पवारांचा हा अवतार पहिलं इम्प्रेशन पाडण्यासाठी होतं की गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी, हे पुढील काळात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।